नमस्कार बहिणो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आज एक मोठा आणि दिलासादायक अपडेट समोर येत आहे. विशेषतः ज्या महिलांची ई-के-वाय-सी अजून पूर्ण झालेली नाही किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे राहून गेलेली आहे, अशा सर्व महिलांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण आता शासनाकडून पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. बहिणो, अनेक महिलांनी सेतू केंद्र, महाई सेवा केंद्र किंवा इंटरनेट कॅफेमधून ई-के-वाय-सी केली होती. पण त्यावेळी पोर्टल व्यवस्थित चालत नव्हतं. ओ-टी-पी उशिरा येत होता. काही वेळा टाईम आउट होत होता. तर काही ठिकाणी चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. काही महिलांनी मोबाईलची माहिती नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्यांच्या विश्वासावर केवायसी करून घेतली आणि त्याच चुका झाल्या. त्यामुळे अनेक पात्र महिलांचे पैसे थांबले. पण आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडे राज्यभरातून महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज आणि तक्रारी पोहोचत आहे. आम्हाला पुन्हा एक संधी द्या अशी मागणी सातत्याने होत आहे. विशेषतः ज्या महिला पात्र आहेत पण फक्त केवायसी न झाल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. त्यांच्यासाठी सरकार आता सकारात्मक निर्णय इथे घेऊ शकतं अशी माहिती समोर येत आहे. बहिणो, इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. ज्या महिला शासनाच्या निकषांमध्ये बसतात, म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, घरात 4 चाकी वाहन नाही, सरकारी नोकरी नाही, अशा महिलांनाच पुढे लाभ मिळणार आहे. अपात्र महिलांना या योजनेचा फायदा इथे मिळणार नाही. त्यामुळे पात्र महिलांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. आता सध्या सर्वात मोठी चर्चा कोणत्या मुद्द्यावर सुरू आहे तर नवीन ई-के-वाय-सी पर्याय पुन्हा सुरू होणार. कारण अनेक जिल्ह्यातून महिला व बालविकास विभागाकडे हजारो अर्ज गेलेले आहेत. काही अधिकाऱ्यांनी देखील शासनाकडे मुदतवाढ देण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी, आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत ई-के-वाय-सी राहिलेल्या महिलांना पुन्हा संधी द्यायची का यावर चर्चा सुरू होऊ शकते. जर निर्णय सकारात्मक झाला तर लाखो महिलांना पुन्हा एकदा के-वाय-सी करण्याची संधी इथे मिळू शकते. सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची ई-के-वाय-सी बाकी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हा प्रश्न फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर राज्यातील महिलांनी अर्ज केल्यामुळे शासनालाही आता यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही महिलांचे फेब्रुवारीपासूनचे हप्ते थांबलेले आहेत. त्यामुळे जर के-वाय-सी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आणि महिला पात्र ठरल्या, तर त्यांना थकबाकीचं पैसे मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. म्हणजे काही महिलांना एकाच वेळी अनेक महिलांचे पैसे इथे मिळू शकते. म्हणून ताईंनो, सध्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणीही तुमचे पैसे कायमचे बंद झालेले नाही असं सांगितलं तर लगेच घाबरू नका. अधिकृत निर्णय येईपर्यंत थोडा संयम ठेवा. शासनाकडून पुढील काही दिवसात स्पष्ट माहिती येऊ शकते. जशी नवी अपडेट येईल तशी तुम्हाला सविस्तर माहिती या चॅनलवर बघायला भेटेल. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब